नमस्कार मंडळी, मी सुप्रिया गवस. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नक्की बघा माझी रेसिपी यूट्यूब चॅनलला. हे बघा, मी आज बनवते पनीर चिल्ली. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे बारीक तूप केलेले आपले पनीर आहे. 200 ग्राम पनीर घेतलेले आहे मी. आता त्याच्यात आपण हळद टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकायचं, मिरची पावडर, दही. आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. हे बघा, चिली पनीरसाठी मी आता हे सगळं लावून ठेवलेलं आहे मॅरिनेट करून. आता आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळं आपण आता फ्राय करून घेणार आहे. हे आपलं पनीर आता फ्राय झालेलं आहे. आता काढून घेते. छान फ्राय झालेलं आहे, क्रिस्पी. आता आपण हे काढून घेतले की आपण दुसरी प्रोसेस बनवू. आता आपण कढई ठेवलेली आहे. त्याच कढईत आपण बारीक कापलेलं लसूण टाकायचं आहे, मिरची आणि बारीक कापलेलं आलं टाकायचं. झालं. आता आपल्याला शिमला मिरची टाकायची, कांदा टाकायचा. कांदा मोठा मोठा कापून घेतलेला आहे पातळ्या करून. जास्त भाजून नाही घ्यायचं आपल्याला, फक्त कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस टाकलेलं आहे, मिक्स करून ठेवलं होतं. त्याची चिरती आपल्याला मीठ टाकायचं. त्याला कॉर्नफ्लॉवरचा गोळ टाकून घ्यायचा. कॉर्नफ्लॉवर पाण्यात टाकून करून ठेवलं. आता आपण पनीर टाकायचं. आपली पनीर चिल्ली तयार झालेली आहे. फक्त परतून घ्यायची थोडीशी. वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे आपलं चिली पनीर तयार आहे. खूप छान झालेलं. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा माझी. धन्यवाद.